नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवळी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तुम्ही चांगले असाल, मस्त असाल, तंदुरुस्त असाल अशी आशा करतो आणि अभ्याससुद्धा तुमचा कंटिन्यू चालू असेल अशी सुद्धा आशा करतो. बघा, आपण आरोग्यशास्त्रामधला विषाणू आणि विषाणूजन्य रोग हा टॉपिक चालू केला होता आणि याचा पहिला पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला आहे. हा त्याचा दुसरा पार्ट आहे. या दुसऱ्या पार्टमध्ये आपण जो झिका विषाणू आहे, निपा रोग आहे आणि कोरोना जो आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. कारण हे सुद्धा जे रोग आहेत हे काय आहेत, व्हायरसमुळे म्हणजेच विषाणूमुळे होणारे रोग आहेत. आणि आपल्याला माहित आहे की विषाणू म्हणजे जो आहे हा विषाणू हा विष निर्माण करणारा असतो, त्यामुळे तो घातकच आहे. त्यामुळे विषाणूबद्दलचे जे पण रोग आहेत त्याची माहिती पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तर झिका विषाणू जो आहे, या झिका विषाणूचा जो प्रादुर्भाव आहे हा बाहेर देशामध्ये म्हणजेच परदेशामध्ये सुरू झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत केंद्र सरकारने अशी एक समिती नेमली आहे की त्याची एक तांत्रिक गट त्याने स्थापन केलेला आहे. याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देखरेख करण्यासाठी एका तांत्रिक गटाची स्थापना केंद्र सरकारने केलेली आहे. झिका विषाणूचा फैलाव झाल्याच्या स्थितीवर हा गट लक्ष ठेवेल, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची हा गट जो आहे आखणी करेल. ठीक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार हा विषाणू धोकादायक आहे असे, त्यामुळे हा वेगाने पसरत आहे. ठीक आहे. यावर उपाय म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे. कारण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी जे.पी. नड्डा यांनी एक काय केलेली आहे, एका तांत्रिक गटाची त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि तो तांत्रिक गट जो आहे या विषाणूचा फैलाव झाल्याच्या स्थितीवर हा गट लक्ष ठेवेल आणि त्यावरती प्रतिबंधात्मक काय उपाययोजना तयार करता येतील किंवा काय योजनांची आखणी करता येईल हे त्यावरती तो लक्ष ठेवेल, तांत्रिक गट. ठीक आहे. आता बघा, ताप, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे आजार पसरवणाऱ्या जबाबदार असलेल्या एडिस इजिप्ती या डासांद्वारे झिका विषाणूचा प्रसार होत आहे असे निदर्शनास आलेले आहे. आणि या विषाणूमुळेच मातेच्या गर्भात असलेल्या बालकाच्या ज्या मेंदूची वाढ आहे हे वाढ खुंटते. त्यामुळे बालकाचा जो मेंदू आहे तो अविकसित मेंदू असलेल्या बालकाचा जन्म होतो, त्यामुळे हा घातक मानला जातो. त्याचबरोबर प्रादुर्भाव झाल्यास सळक अशी लक्षणे दिसत नसल्याने रुग्णांवरती उपचार करणे कठीण जाते. ठीक आहे. आणि मोठ्या माणसांना अर्धांगवायू होण्याची शक्यता यामुळे असते. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर हा जे आपल्याला ताप, डेंग्यू आणि चिकनगुनिया होतात हा कशामुळे होतो की एडिस इजिप्ती हा जो डास आहे हा डास चावल्यामुळे होतो. आणि या एडिस इजिप्ती या डासेद्वारेच हा विषाणू आपल्यापर्यंत प्रादुर्भाव करत आहे किंवा आपल्यामध्ये पसरत आहे. तर त्यामुळे काय होतं की हा विषाणू जर मातेला चावला किंवा तो एडिस इजिप्ती जर मातेला चावली आणि त्यामध्ये जर या विषाणूचा त्या एडिस इजिप्तीला या विषाणूचा जर प्रादुर्भाव झालेला असेल तर त्या मातेच्या गर्भामध्ये असलेला जो बालक आहे त्याचा मेंदू जो आहे तो अविकसित राहतो, त्याची जी वाढ आहे ती खुंटते, त्यामुळे तो बाळ जन्माला येतो. त्याचं जे मेंदू आहे तो अविकसित मेंदू असणारा बाळ तिथं जन्माला येत आहे. आणि या विषाणूची जी लक्षणं आहेत किंवा या विषाणूचा ज्याला प्रादुर्भाव झालेला आहे, या रोगाचा ज्याला प्रादुर्भाव झालेला आहे त्याची लक्षणे ठळक दिसल्यामुळे त्या रुग्णांवरती उपचार करणं कठीण जाते. त्याचबरोबर जे माणसं आहेत, माणसं म्हणजेच कुठली माणसं की मोठी माणसं, मोठ्या माणसांना सुद्धा अर्धांगवायू होण्याची शक्यता या रोगामुळे आपल्याला दिसून येते. आता याची लक्षणं जर पाहिली तर नॉर्मल लक्षणं, एडिस इजिप्ती चावल्या तर आपल्याला ताप येतो, त्याच्यानंतर सांधेदुखी होते, डोकेदुखी होते, उलट्या येतो, त्याचबरोबर त्वचा खाजवते. हे सर्व जे आहेत ही त्याची लक्षणं आहेत. आणि याचं म्हणजे एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की 4 मधल्या एका रुग्णाला 4 रुग्ण जर झिका विषाणूचे असतील तर त्यामधल्या एका रुग्णालाच याची लक्षणं आढळून येतात. बाकीच्यांना त्याची लक्षणं सुद्धा हे दिसत नाही की डोकेदुखी होऊ राहिली, सांधेदुखी होऊ राहिली, ताप येऊ राहिला, त्वचा खाजू राहिली, उलट्या होऊ राहिल्या, अशा प्रकारची लक्षणे सुद्धा दिसून येत नाही. आता लक्षणच दिसणार नाही तर त्यावरती उपाययोजना कशा पद्धतीनुसार करता येईल, त्यामुळे हा जो आहे हा विषाणू धोकादायक मानला जात आहे. ठीक आहे. तर सर्वात प्रथम बघा, 1947 मध्ये हे आकडे लक्षात ठेवा. 1947 मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील युगांडा येथे या विषाणूचा प्रादुर्भाव झाला. सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिकेमधील युगांडा येथे या विषाणूचा प्रादुर्भाव झाला. आणि 1960 मध्ये नायजेरिया येथे 1960 मध्ये नायजेरिया येथे
या विषाणूचा पहिला रुग्ण आपल्याला विषाणूमुळे पहिला रुग्ण प्रादुर्भूत झाल्याचा या विषाणूमुळे झिंका विषाणू जो आहे या विषाणूमुळे एक पहिला रुग्ण तिथं सापडला, झिंका विषाणूवाला. ठीक आहे, 1960 मध्ये पहिला रुग्ण सापडला. तर बघा 2014ला फुटबॉल विश्वचषक ब्राझीलमध्ये झालं होतं. 2014ला जे फुटबॉल विश्वचषक ब्राझीलमध्ये झालं होतं, त्या ब्राझीलमध्ये त्या विश्वचषकाच्या दरम्यान जे विदेशी लोक ते त्या फुटबॉल बघण्यासाठी आले होते, त्या लोकांद्वारे हा जो विषाणू आहे हा जो आहे दक्षिण अमेरिकेमध्ये 2014 मध्ये फुटबॉल विश्वचषक ब्राझीलमध्ये झालं होतं आणि इथं जे विदेशी लोक आले होते हे विश्वचषक बघण्यासाठी, या लोकांद्वारे दक्षिण अमेरिकेमध्ये हा रोग पसरला होता. दक्षिण अमेरिकेमध्ये हा रोग पसरला होता आणि याचबरोबर सध्या तो 23 देशांमध्ये पसरलेला आहे. सध्या जो आहे 23 देशांमध्ये पसरलेला आहे. एकट्या ब्राझीलमध्ये याचे 4000 रुग्ण आहेत. एकट्या ब्राझीलमध्ये या झिंका व्हायरसचे एकूण किती रुग्ण आढळलेले आहेत? 4000 रुग्ण जे आहेत याचे आढळलेले आहेत. ठीक आहे, 4000 रुग्ण जे आहेत याचे आढळलेले आहेत. 4000 रुग्ण हे ब्राझीलमध्ये एकट्या आढळलेले आहेत आणि आतापर्यंत 50 व्यक्तींचा मृत्यू या झिंका व्हायरसमुळे झालेला आहे. आतापर्यंत 50 व्यक्तींचा जो मृत्यू आहे हा या झिंका व्हायरसमुळे झालेला आहे. ठीक आहे, आता जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूमुळे जास्तीत जास्त धोका वाटण्याची, जास्तीत जास्त व्यक्तीला धोका आहे अशी आपल्याला धोक्याची घंटा त्यांनी सुनावलेली आहे. हा जो आहे हा डेंजर लाईनच्या पलीकडे गेलेला रोग आहे. सध्या जो आहे या विषाणूने WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेची 1 फेब्रुवारीला बैठक झाली आणि या फेब्रुवारीमध्ये या विषाणूने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेलं आहे. आता बघा यावरती कोणतं औषध आहे का, तर या झिका व्हायरसवरती सध्या कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही आहे जे परफेक्ट याच्यावरती काम करेल. जर झिका व्हायरसचा तुम्हाला जर प्रादुर्भाव झालेला आहे तर त्या व्यक्तीला जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला व विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात येतो. जर झिका विषाणूचा प्रादुर्भाव एखाद्या व्यक्तीला झाला तर त्या व्यक्तीला जास्तीत जास्त पाणी प्या आणि विश्रांती करा हाच सल्ला देण्यात येतो. तर बघा आपल्या भारतामधली एक कंपनी आहे भारत बायोटेक इंटरनॅशनल. भारत बायोटेक इंटरनॅशनल ही हैदराबादची कंपनी आहे. भारतामधली जी भारत बायोटेक इंटरनॅशनल हैदराबाद या कंपनीने असा दावा केलेला आहे की या झिका व्हायरसवरती आम्ही जी आहे पहिली लस शोधली आहे, प्रथम लस जी आहे अशी शोधली आहे, प्रथम लस असा दावा त्यांनी केलेला आहे. आता अजूनपर्यंत त्याला मान्यता मिळालेली नाही आहे. जवळपास 9 महिन्यांपूर्वी त्यांनी पेटंट जो आहे 9 महिन्यांपूर्वी त्यांनी पेटंट दिलेला आहे की आम्ही अशा प्रकारची लस जी आहे झिका व्हायरसवर काम करेल अशी लस त्यांनी तयार केलेली आहे. आणि ही लस त्यांनी 9 महिन्यापूर्वी पेटंट कशासाठी दिला की या लसीचा वापर आम्ही मनुष्य आणि प्राण्यांवरती करू, त्याची एकदा चेक करण्यासाठी त्यांनी जे पेटंट आहे जागतिक आरोग्य संघटनेकडे दिलेला आहे. याचे जे प्रमुख आहेत डॉक्टर कृष्णा अल्ला, ज्या भारत बायोटेक इंटरनॅशनल कंपनीचे जे प्रमुख आहेत डॉक्टर कृष्णा अल्ला लिहिलं मी. याचे जे प्रमुख आहेत डॉक्टर कृष्णा एल्ला यांनी 9 महिन्यापूर्वीच असा दावा केलेला आहे की आम्ही झिका विषाणूवर काम करणारी लस तयार केलेली आहे
आणि त्याची टेस्टिंग करण्यासाठी, त्याचं पेटंट करण्यासाठी त्यांनी मनुष्य आणि प्राण्यांवरती त्याची जर टेस्टिंग करायची असेल त्यासाठी त्यांनी पेटंट हा दिलेला आहे. ठीक आहे. तर हे सर्व झिका विषाणूच्या बाबतीत होतं. तर झिका विषाणूच्या बाबतीत जर पाहिलं की सध्या भारतामध्ये याचे रुग्ण खूप कमी आहेत असल्यासारखे आहेत, पण परदेशामध्ये याचा प्रादुर्भाव होत आहे आणि ती ही धोक्याची घंटा आहे. म्हणून काय केंद्र सरकारने यासाठी एक तांत्रिक गट तयार केला. त्या तांत्रिक गटाचं काम काय आहे की या रोगावरती देखरेख करणे, म्हणजेच काय, त्यासाठी उपाययोजना तयार करणे आहे ना, प्रतिबंधात्मक उपाययोजना तयार करणे. आणि हा जो रोग आहे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे की हा जो रोग आहे याने काय केलेलं, ऑलरेडी देशाची जी आहे धोक्याची जी पातळी आहे ती ओलांडलेली आहे. आता या रोगामध्ये पाहायला गेलं तर आपण पाहिलं की यामध्ये काय होतो की जी चिकनगुनिया आहे, ताप आहे, डेंग्यू आहे, हा ज्याच्यामुळे होतो असं एडिस इजिप्ती हा डासाद्वारेच हा विषाणू पसरत आहे. त्यामुळे हा धोक्याचा प्रॉब्लेम आहे. दुसरा, जर झिका विषाणूचा जर एखाद्या मातेला, ज्याच्या पोटामध्ये गर्भ आहे अशा मातेला प्रादुर्भाव झाला तर त्या मातेच्या गर्भाशयातील जो बाळ आहे त्या बाळाच्या मेंदूचा विकास खुंटतो आणि त्याचा जो मेंदू आहे तो अविकसित होतो. त्यामुळे हे धोक्याचं आहे. आणि जे मोठी माणसं आहेत त्यांना अर्धांगवायूचा धोकासुद्धा याच्यामुळे आहे. याची लक्षणे साधी आहे, डोकेदुखी आहे, ताप आहे, उलट्या आहेत, त्वचा खाजवणे आहे, अशा प्रकारची साधी सांधेदुखी आहे, अशी लक्षणे आहेत. पण चारपैकी एका व्यक्तीलाच याची लक्षणे दिसून येतात आणि यामुळे मृत्यू जनरली लवकर होत नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. यामध्ये मृत्यू जो आहे तो दुर्मिळ आहे. म्हणजे असंच कोरोना व्हायरससारखं याच्यामध्ये मृत्यू लगेच येत नाही किंवा खूप कमी प्रमाणात याच्यामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. त्यापुढे आपण पाहिलं की याच्यामध्ये जे औषध आहेत, सध्या तर यावरती कोणतंही औषध आणि कुठल्याही प्रकारचं लस यावरती उपलब्ध नाही आहे. जर झिका विषाणूचा जर प्रादुर्भाव कोणाला झाला तर त्याला जास्तीत जास्त पाणी पिण्याचा व विश्रांती करण्याचा सल्ला दिला जातो. सर्वात प्रथम 1947 मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील युगांडामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पहिला रुग्ण कुठे सापडला तर 1960 मध्ये नायजेरियामध्ये पहिला रुग्ण सापडला. त्याच्यानंतर 2014 मध्ये फुटबॉल विश्वचषक ब्राझीलमध्ये झालं आणि ब्राझीलमध्ये जे विदेशी लोक आले ते फुटबॉल बघण्यासाठी, त्या लोकांमुळे हा विषाणू पसरल्याची बातमी आहे आणि त्यामुळेच दक्षिण अमेरिकेमध्ये हा रोग पसरला. सध्या इतर 23 देशांमध्ये हा रोग पसरलेला आहे आणि एकट्या ब्राझीलमध्ये याचे 4000 रुग्ण सापडलेले आहेत आणि आतापर्यंत जवळपास 50 व्यक्तींचा मृत्यू या झिका विषाणूमुळे झालेला आहे. ठीक आहे. आता याच्यामधला एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट की भारतामधली एक कंपनी आहे भारत बायोटेक इंटरनॅशनल, ही हैदराबादची आहे. याचे जे प्रमुख आहेत डॉक्टर कृष्णा अल्ला यांनी 9 महिन्यापूर्वीच असा दावा केलेला आहे की आम्ही या झिका विषाणूवर काम करणारी प्रतिबंधात्मक लस तयार केलेली आहे आणि त्या लसीचे आम्हाला काय करायचं आहे, मनुष्य आणि प्राण्यांवरती टेस्टिंग करायचे आहे. त्यासाठी 9 महिन्यापूर्वीच त्यांनी पेटंट दिलेला आहे. हे सर्व होतं झिका विषाणू बाबतीत. आता आपण बघूया निपाह रोग, त्यानंतर आपण कोरोना व्हायरस बघूया. ठीक आहे. पुढे आपण बघूया निपाह रोग. तर बघा, यानंतर आपण बघूया निपाह रोग. हा जो निपाह रोग आहे हा कोणत्या विषाणूमुळे होतो तर हाच विषाणू आहे तो निपाह विषाणू. यामुळे हा जो रोग आहे हा होतो. तर ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर निपाह जो आहे हा सुंगई निपाह नावाचं एक गाव आहे बघा मलेशियामध्ये आणि या गावामध्ये 1998ला या विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता. लोकांमध्ये याचे विषाणू आढळले होते, म्हणून याला निपाह रोग असे म्हणतात. मलेशियामध्ये सुंगई निपाह नावाचं एक गाव आहे. तिथं 1998 मध्ये या विषाणूमुळे लोक जे आहेत आजारी पडले होते, म्हणून त्या सुरुवात तिथून झाली, म्हणून त्याला निपाह रोग असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. मे 2018 मध्ये केरळमध्ये कोझिकोडा जिल्हा आहे. या कोझिकोडा जिल्ह्यामध्ये या विषाणूचा उद्रेक झाला होता भारतामध्ये. मे 2018 मध्ये केरळमध्ये कोझिकोडा जिल्ह्यामध्ये या विषाणूचा जो आहे, या निपाह रोगाचा जो आहे उद्रेक झालेला होता. आतापर्यंत 700 लोकांना या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून त्याद्वारे 400 ते 500 लोक जे आहे
मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि या 400 ते 500 जणांपैकी पूर्ण देशामध्ये 17 जण जे आहेत या केरळमधील कोझिकोडामध्ये जेव्हा या रोगाचा उद्रेक झाला होता त्यावेळेस ते 17 जण या केरळमधले होते. म्हणजे पूर्ण जगामध्ये जर पाहायला गेलं तर 400 ते 500 जण आतापर्यंत मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामधले 17 जण भारतामधील केरळमधील कोझिकोडामध्ये त्यावेळेस मेले होते, म्हणून त्याला उद्रेक म्हणतात. त्या रोगाचा उद्रेक तिथं झाला होता. हे तिथं होतं बेसिक. आता प्रसार जर पाहिला तर हा संपर्कजन्य रोग आहे. जर वटवाघूळ आहे आणि डुक्कर आहे डुकरांमार्फत तसेच वटवाघुळांमार्फत अशा रोगी सस्तन प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर आपल्याला हा रोग होतो, निपा रोग होतो. आणि यामुळे काय होते, यामुळे मेंदूवरती सूज येते. यामुळे काय होते, मेंदूवर जे आहे सूज येते. आणि याची लक्षणं आहेत ताप, खोकला आणि डोकेदुखी. याची जी लक्षणं आहेत ती काय आहेत, ताप येतो, खोकला येतो आणि डोकेदुखी होते. यावरती उपचार जे आहे नीलबट्टे सन्नाटा आहे. यावरती उपचार जो आहे नीलबट्टे सन्नाटा म्हणजे यावरती विशिष्ट असा कोणताही उपचार जो आहे तो उपलब्ध नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हा निपा रोग जर पाहायला गेला तर 1998 मध्ये सुंगई निपा नावाचं मलेशियामधलं गाव आहे, त्या गावामध्ये त्या लोकांना याचा प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर मे 2018 मध्ये केरळमधील कोझिकोडा जिल्ह्यामध्ये याचा उद्रेक पाहायला भेटला. आतापर्यंत 700 जणांना या रोगांचा प्रादुर्भाव किंवा लागण झाली असून 400 ते 500 जण या रोगांमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि त्यामधले 400 जण आहेत हे जे आहेत या केरळमधील कोझिकोडा जिल्ह्यामध्ये झालेल्या या रोगाच्या उद्रेकामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. याचा जो उपचार आहे यावरती कोणताही विशिष्ट उपचार नाही आहे. जे हा अवयव तर मेंदूवरती याच्यामुळे काय येते, सूज येते. आणि संपर्क कशामुळे होतो, प्रसार जो आहे तो कशामुळे होतो, तर हा संपर्कजन्य रोग आहे. जर डुकरांमार्फत व वटवाघुळांमार्फत हा जो अशा ज्यांना हा रोग झालेला आहे त्याच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला हा जो आहे हा रोग होतो, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण कोरोना व्हायरस बघणार आहोत. त्या अगोदर काही थोडेसे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण बघून घेऊ, नंतर आपण कोरोना व्हायरस बघू. कारण कोरोना व्हायरस थोडासा मोठा आहे आणि हे जे आहेत लेटेस्ट विषाणूंमुळे होणारे रोग आहेत, ज्यामध्ये झिका विषाणू, निपा रोग आणि कोरोना. तर याचे प्रश्न पेपरला येण्याचे जास्त चान्सेस आहेत, त्यामुळे हे टॉपिक चांगले करणं गरजेचे आहे. तर बघा पुढे आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट बघूया, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला आहे चिकनगुनिया हा जो रोग आहे अल्फा व्हायरस या विषाणूमुळे पसरतो. आणि हा जो विषाणू आहे कोणकोणत्या डासांमुळे पसरतो, तर एडिस, दुसरी आहे क्युलेक्स आणि तिसरी आहे मॅन्सोनिया. या डासांच्या चावामुळे आपल्याला चिकनगुनिया होतो जर त्यांच्याद्वारे अल्फा व्हायरस जर आपल्याला भेटला तर. दुसरा आहे पिवळा ताप जो आहे तो ॲर्बो व्हायरस या विषाणूमुळे होतो. पिवळा ताप जो आहे तो अर्बो व्हायरस या विषाणूमुळे होतो. आणि आफ्रिकेमध्ये हा जो विषाणू आहे एडिसमुळे हा विषाणू म्हणजेच अर्बो व्हायरस होतो. आणि अमेरिकेमध्ये हिमोजोजस या डासांच्या चावामुळे यांना पिवळा ताप होतो. तो कोणता विषाणू, अर्बो व्हायरस. पिवळा ताप कोणत्या विषाणूमुळे होतो, अर्बो व्हायरसमुळे. आफ्रिकेत एडिस डासांमुळे अर्बो व्हायरस चालला जातो, प्रादुर्भाव होतो. आणि अमेरिकेमध्ये हेमोगोगस या डासांच्या चावण्यामुळे पिवळा ताप होतो, म्हणजेच अर्बो व्हायरस त्याच्या शरीरामध्ये प्रादुर्भाव करतो. तर बॅक्टेरियोफेजेस म्हणजे काय, तर बॅक्टेरियोफेजेस म्हणजे असे विषाणू जे जीवाणूंना मारतात त्यांना बॅक्टेरियोफेजेस असे म्हणतात. हे जे आहेत असे विषाणू जे जीवाणूला मारतात त्यांना बॅक्टेरियोफेजेस असे म्हणतात. पुढचं अत्यंत महत्त्वाचं आहे बर्ड फ्लू जो आहे हा H5N1 या विषाणूमुळे होतो. स्वाईन फ्लू जो आहे H1N1 या विषाणूमुळे होतो. हाँगकाँग फ्लू जो आहे H3N2 या विषाणूमुळे होतो. आणि आशियन फ्लू जो आहे H2N2 या विषाणूमुळे होतो. डायरेक्ट पाठ करून टाका. बर्ड फ्लू H5N1, स्वाईन फ्लू H1N1, हाँगकाँग फ्लू H3N2 आणि आशियन फ्लू H2N2. ठीक आहे. HIV ला रेट्रो व्हायरस म्हणतात, लक्षात घ्या. HIV ला जो आहे रेट्रो व्हायरस म्हणून सुद्धा ओळखले जाते. आता पुढे बघा व्हायरॉइड्स. तर व्हायरॉइड्स म्हणजे काय की असे विषाणू की हे जे विषाणू आहेत हे खूप आकाराने लहान असतात म्हणून त्यांना व्हायरॉइड्स म्हणतात. ॲक्च्युअलमध्ये व्हायरसच आहे पण तो आकाराने विषाणूपेक्षाही खूप लहान आहे म्हणून त्याला व्हायरॉइड्स म्हणतात. आणि याचा शोध जो आहे T.O. डायनियर यांनी याचा शोध लावला होता. T.O. डायनियर यांनी याचा शोध लावला होता. लक्षात आलं. पुढे बघा इबोला जो रोग आहे हा इबोला विषाणूमुळे होतो.
इबोला जो रोग आहे हा इबोला विषाणूमुळे होतो आणि 1976 मध्ये नायजेरियामधील सुदान येथे सर्वप्रथम याचे रुग्ण जे आहे सापडले होते. येथील लोकांना याचा प्रादुर्भाव झाला होता. तर बघा, इबोला नदी आहे, इबोला नदीच्या काठाजवळ जे गावं आहेत त्या गावामधील लोकांना याचा प्रसार सर्वप्रथम झाला होता, म्हणून त्या विषाणूला नाव इबोला पडलं. म्हणून त्या विषाणूला नाव जे आहे, त्या रोगाला नाव जे आहे इबोला पडलेलं आहे. 1976 नंतर 2014 मध्ये सर्वप्रथम पश्चिम आफ्रिकेमध्ये याचे रुग्ण जे आहेत आढळलेले आहेत आणि याचा प्रसार जो आहे संक्रमित व्यक्तीकडून संपर्काद्वारे होतो, परंतु चिंपांझी, माकड यांच्याद्वारेही याचा प्रसार होतो. याचा जो प्रसार आहे संक्रमित व्यक्तीद्वारे आपल्याला होतो आणि चिंपांझी आणि माकड यांच्याद्वारेही याचा प्रसार होतो, ज्याला आपण इबोला रोग म्हणतो. ठीक आहे. डेंग्यू जो आहे हा विषाणूजन्य रोग आहे आणि हा 4 प्रकारच्या विषाणूमुळे होतो, म्हणून यावरती आतापर्यंत कोणतीही लस उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. डेंग्यूवरती कोणतीही लस उपलब्ध नाही आहे. तर लक्षात घ्या, डेंग्यू जर आपल्याला झाला तर तो काय करतो, प्लेटलेट्स कमी करतो, त्यामुळे नाकातून आणि हिरड्यातून काय येते, रक्त येते. ठीक आहे. त्यामुळे आपला जो आहे डेंग्यूमुळे भरपूर व्यक्ती सुद्धा डेंग्यू झाला की मृत्युमुखी पडण्याचे चान्सेस पण जास्त असतात. प्लेटलेट्स आपल्याला चढवाव्या लागतात, हे आपल्याला माहित आहे. आणि बघा, डेंगा वॅक्सिया ही जी लस आहे ही सध्या डेंग्यूवरती चालवण्यात आहे, याचा शोध लावलेला आहे आणि याचा वापर जो आहे मेक्सिको आणि आशियामधल्या फिलिपिन्स देशामध्ये याचा वापर करण्यात आलेला आहे. मेक्सिको आणि आशियामधला फिलिपिन्स या देशामध्ये याचा वापर करण्यात आलेला आहे. डेंगा वॅक्सिका ही जी लस आहे ही शोधलेली आहे आणि याचा जो वापर आहे तो जगामधले मेक्सिको आणि आशियामधले फिलिपाईन या देशामध्ये, फिलिपाईन या देशामध्ये ही जी लस आहे याचा वापर चालू केलेला आहे. पहिली लस जी आहे डेंगा वॅक्सिया. आता परत होतो तर फेमस डास आपला एडिस. ठीक आहे. एडिस इजिप्ती या डासामुळे याचा जो प्रादुर्भाव आहे तो होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हा जो व्हायरस आहे 4 प्रकारच्या विषाणूमुळे होतो, म्हणजे व्हायरसमुळे होतो, त्याला फ्लेवी व्हायरस म्हणतात. याच्या ड्रेन 1 आणि ड्रेन 2 मुळे हा जो आहे डेंग्यू आपल्याला होतो, फ्लेवी व्हायरस. याचा जो व्हायरस आहे हा विषाणूजन्य रोग आहे, त्याचा व्हायरस कोणता, तर मग फ्लेवी व्हायरस, त्याचा ड्रेन 1 आणि 2. चिकनगुनिया पाहिला जो अल्फा व्हायरसमुळे होतो, आहेत म्हणून त्यांना व्हायरस म्हणतात. याचा शोध जो आहे TOD गाव आहे त्या गावामधील लोकांना याचा सर्वप्रथम प्रसार झाला, म्हणून त्याला नाव जे आहे इबोला हे नाव देण्यात आलं. 1976 नंतर 2014 मध्ये सापडले. याचा प्रसार जो आहे संक्रमित झालेल्या व्यक्तीद्वारे, संपर्काद्वारे, तसेच चिंपांझी आणि माकड यांच्याद्वारे सुद्धा याचा प्रसार होतो. ठीक आहे. डेंग्यू हा विषाणूजन्य रोग आहे. 4 प्रकारच्या विषाणूमुळे हा रोग होतो, ज्याचं नाव आहे फ्लेवी व्हायरस. याच्या ड्रेन 1 आणि 2 मुळे हा रोग होतो. विषाणूवरती सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही आहे, पण डेंगा वॅक्सिया नावाची लस जी आहे ही सध्या त्याच्यावरती तयार करण्यात आलेली आहे आणि याचा वापर जगामध्ये मेक्सिको आणि आशिया खंडामधील फिलिपाईन्स येथे केलेला देतो. हा आपला घरगुती उपाय त्यावरती. पायरोफोबिया, पुस्तकांच्या भीतीला बिब्लोफोबिया आणि खोलीच्या भीतीला बॅथोफोबिया म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता एक कोरोना आपण बघूया, त्यानंतर हा टॉपिक जो आहे इथंच तुमचा संपणार आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूया बघा कोरोना. तर कोरोना जो आहे हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. आपण पाहिलं तर कोरोना व्हायरस या विषाणूमुळे होतो, म्हणजे कोरोना त्याचा काय व्हायरस आहे. तर याला दुसरं नाव आहे SARS-CoV-2. याला म्हणतात सार्सला सेव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस 2. सेव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस 2. आणि दुसरं नाव आहे कोविड-19 म्हणजे काय, कोरोना व्हायरस डिसीज इन 2019. म्हणजे बघा, कोरोनाचा अर्थ होतो क्राऊन. कोरोनाचा अर्थ काय होतो, क्राऊन म्हणजेच काय, गोलाकार आणि वर्तुळाकार. क्राऊन म्हणजेच काय, गोलाकार आणि वर्तुळाकार. त्याचबरोबर कोरोना जो आहे हा सॅटेलाइट सुद्धा आहे, एक स्टार सुद्धा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कोरोना जो आहे हा RNA समूह आहे. RNA जो आहे RNAचा समूह आहे. आणि जर कोरोनाची आपल्याला लागवण झाली, जर आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याला कोणती लक्षणे देतात, तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला जो आहे खोकला येतो, कोरडा खोकला येतो, ताप येतो, अंगदुखी येते. तर सर्वात 2 लक्षणे महत्त्वाची की कोरडा खोकला आणि ताप, ही कोरोनाची 2 अत्यंत महत्त्वाची लक्षणं होती. ठीक आहे. आता यामध्ये जर पाहायला गेलं
तर याचं कोविड-19चं जर आपल्याला निदान करायचं आहे की आपल्याला कोरोना झाला की नाही झाला, तर त्यासाठी निदान करण्यासाठी 2 टेस्ट आहे. एक आहे रॅपिड अँटीजन टेस्ट आणि दुसरी आहे RT-PCR टेस्ट. आपल्याला माहीत आहे 2019मध्ये चीनमधलं जे 2019च्या शेवटी चीनमधलं जे वुहान शहर आहे, इथं कोरोना व्हायरसची सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर पूर्ण जगामध्ये हा जो रोग आहे हा पसरला होता, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि 2019मध्ये काय कंडिशन होती आणि किती भयानक परिस्थिती होती हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे व्हायरस जे आहे हे खूप डेंजरस आहेत. तर त्या व्हायरसबद्दल माहिती असणं आपल्याला फार गरजेचं आहे की कोणत्या व्हायरसमुळे कोणता रोग होतो आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वच्छता बाळगली पाहिजे. म्हणजे त्यावेळेस बघा कुठलंही औषध उपलब्ध नव्हतं. आजसुद्धा कोरोना व्हायरसवरती एक स्पेशल औषध किंवा कुठलीही स्पेशल लस आजसुद्धा नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर आजसुद्धा कोरोना व्हायरसवरती ॲक्च्युअल लस नाही आहे. अर्धे लोक जे आहेत महाराष्ट्रामध्ये काय कंडिशन होती मुंबईची हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे. खेड्यागावामध्ये सुद्धा आणि बाहेर गावामध्ये दिवसा भीती वाटायची, म्हणजेच कोणीच कुठं दिसत नव्हतं. जेवणाचे वांदे झालेले होते आणि पैशाचा तो विषय सोडूनच द्या. ठीक आहे, एवढं बिकट परिस्थिती 2019मध्ये 20पर्यंत ती चाललं, 2 वर्ष बिलकुल. तर या कोरोना व्हायरसबद्दल जे निदान आहे, जर आपल्याला कोरोना झालेला आहे की नाही, त्यासाठी 2 टेस्ट होत्या. रॅपिड अँटीजन टेस्ट करून आपल्या घशातील स्वॅब घेतला जात होता आणि त्याद्वारे आपल्याला कोरोना झालेला आहे की नाही हे पाहिलं जात होतं. दुसरा आहे RT-PCR टेस्ट. यामध्ये सुद्धा घशातील स्वॅब घेतला होता आणि त्याद्वारेच आपल्याला माहिती पडत होतं की कोरोना झालेला आहे की नाही. त्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन हा RT-PCRचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता बघा, या कोरोना व्हायरसवरती विशिष्ट अशी औषध पद्धती किंवा उपचार पद्धती अजूनही उपलब्ध नाही आहे. तर त्यावरती काही लसी जी आहेत हे प्रतिबंधात्मक लसी त्यावरती तयार करण्यात आलेल्या आहेत. तर पहिली जी लस आहे ती आहे कोवॅक्सिन नावाची. तर भारत बायोटेक कंपनी हैदराबाद यांनी ही लस शोधलेली आहे. याचा जो कोड आहे BBV152 या कोड नावाने याला ओळखले जाते आणि ही निष्क्रिय केलेल्या संपूर्ण विषाणूपासून तयार केली जाते. हा निष्क्रिय केलेला संपूर्ण विषाणू आहे, यापासून कोवॅक्सिन लस तयार केली जाते. दुसरी आहे कोविशिल्ड ही जी लस आहे ही युरोपमधील ॲस्ट्राझेनेका कंपनीने बनवलेला लस. पुढची लस जी आहे ती आहे कोविशिल्ड जी लस आहे ही युरोपमधील ॲस्ट्राझेनेका कंपनीने बनवलेल्या लसीचा नमुना आहे आणि ही युरोपमध्ये तयार केलेली असली तरी याचं जे मेन काम आहे ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरी जी लस आहे स्पुतनिक V नावाची लस आहे. ही जगातील पहिली कोरोनाविरोधी वाहक विषाणूंचा समावेश असणारी लस आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि रशियाच्या गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी या संस्थेने ही जी लस आहे ही शोधलेली आहे स्पुतनिक V. ही जगातील पहिली कोरोनाविरोधी वाहक विषाणूंचा समावेश असणारी लस आहे. चौथी तर जर्मन कंपनीने बायोनटेक या लसीची निर्मिती केलेली आहे. ही लस कोमिर्नेटरी बँड या नावाने ओळखली जाते आणि ही जी फायझर कंपनी आहे अमेरिकन कंपनी आहे आणि याचं जे लस वितरणाचं काम आहे अमेरिकन कंपनी फायझरने घेतलेलं आहे. पण ॲक्च्युअल पुढची जी लस आहे ती फायझर आहे. ही जर्मन कंपनी बायोनटेक या लसीची निर्मिती या कंपनीने केलेली आहे आणि ही जी लस आहे कोमिर्नेटरी ब्रँड या नावाने ओळखली जाते. 12 वर्षापासून पुढे असणाऱ्या मुलांना किंवा व्यक्तींना हे दिली जाते. अमेरिकन कंपनी आहे फायझर आणि या फायझर या कंपनीने या लसीची वितरण करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. आकडेवारी जर पाहायला गेली तर 10 जुलै 2021पर्यंत पूर्ण जगामध्ये 18.5 कोटी रुग्ण जे आहे कोरोना व्हायरसचे होते आणि यामध्ये 40 लाख लोकांचा जो आहे मृत्यू झालेला आहे. जगामधले पहिल्या क्रमांकावर सर्वात जास्त रुग्ण अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत आणि तिसऱ्या क्रमांकावर आपल्या ब्राझीलमध्ये याचे रुग्ण सापडले होते. तर भारतामध्ये सर्वात जास्त रुग्ण आपल्या महान अशा महाराष्ट्र राज्यामध्ये 61 लाख, केरळमध्ये 30 लाख, कर्नाटकमध्ये 28.6 लाख आणि तामिळनाडूमध्ये 25 लाख, आंध्र प्रदेशमध्ये 19 लाख अशा 5 राज्यांमध्ये याची आकडेवारी जास्त होती. आता बघा, रेमडेसिवीर हे जे औषध आहे हे गिलिडी सायन्सेस या कंपनीने बनवलेलं बोर्ड स्पेक्ट्रम अँटीव्हायरल औषध आहे आणि याचा वापर ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेला तर हेपॅटायटिस C वरती याचा वापर करण्यासाठी हे औषध तयार करण्यात आलं होतं. पण इबोला व्हायरसवरती याचा वापर करण्यात आला आणि कोरोना काळामध्ये रेमडेसिवीर याचा वापर जो आहे कोरोनावरती सुद्धा करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनुसार कोरोना व्हायरस होता अत्यंत महत्त्वाचा होता
आजचा जो टॉपिक आहे विषाणू व विषाणूजन्य रोग हा इथंच संपलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.